नमस्ते, माझं नाव निखिजित जाधव. मी सांगली हेडक्वार्टरला ॲज अ ॲलिव्हेरा ॲनिमल हेल्थ या कंपनीमध्ये ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो आहे. आपण मिरज तालुक्यामध्ये बेडग या गावी आपण आलेलो आहे. ओम साई डेअरी फार्म सुनील औटी यांच्या पोट्यावरती आलेलो आहे. यांचं नाव आहे सुनील औटी. तर साहेब नमस्ते. नमस्ते. मला असं विचारायचं आहे साहेब की तुम्ही आपलं बोविटॉप सीझेड जे लिक्विड आहे ते साधारण किती टायमिंगपासून वापरताय? जवळपास 3 वर्ष झाले मी आता हे बोविटॉप सीजेडएस वापरतो. छान रिझल्ट आहे. ओके. अजून काही फीडबॅक म्हणजे 3 वर्षापासून तुम्ही वापरताय, बऱ्याचशा आता 3 वर्ष म्हणजे भरपूर असा मोठा टाइम आहे की तुम्ही मला वाटते या 3 वर्षात सिंगल एकदाही हा प्रोडक्ट बंद केलेला नाही, कन्सिस्टंट चालू आहे. तर तुम्हाला असं काय म्हणजे इतरांसाठी काय फीडबॅक द्यावं? चांगले फीडबॅक माझ्या मते 3 फीडबॅक आहेत माझ्याकडे. आपण 7 महिन्यापासून पहिला पाडेल जर दिलं तर कास्ट डेव्हलप चांगली होत्या, दुधाला चांगले उतरतात पहिल्यावर पाडे. हे एक महत्वाचं. उन्हाळ्यात किती ऊन असू दे जनावर जरा सुद्धा धापत नाही, प्रेस मध्ये जात नाही, महत्वाचं. आणि ह्युमिडिटी कंटिन्यू टिकून राहते, जनावर आजारी पडत नाही. मस्टर्डिक कधीच होत नाही. माझ्या गोट्यात 2 वर्ष झाले मस्टर्डीचा प्रॉब्लेम कधीच नाही. ओके. त्यामुळे मला ह्याचा रिझल्ट एकदम अतिशय छान वाटलेला. अजून काही इतर फीडबॅक जसं की आता आपण मस्टॅडिज मध्ये पण बोविटॉप सीजेडएस यूज करताय, बरोबर. बऱ्याचशा केसेस मध्ये मस्टॅडिज होण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढते. जर आता आपण कंटिन्यू बोविटॉप सीजेडएस वापरलाय तर कधी तुम्हाला असा मस्टॅडिज किंवा इतर कंटिन्यू वापरल्यामुळे मस्टर्डीचा प्रॉब्लेमच नाही. थोडक्यात डॉक्टरांनी ट्रीटमेंटचा कॉस्ट कमी झाला, पूर्ण कॉस्ट कमी होतं. मस्टर्डीमध्ये आज नाही म्हटलं तर साधारण मस्टर्डीला 2000 रुपये खर्च. बरोबर आहे. जनावर आजारीच नाही पडत, त्यामुळे कंटिन्यू सगळ्यांनीच वापरलं पाहिजे. छान रिझल्ट आहे. कधी असं झालंय का साहेब की समजा एखादा एफएमडी असेल किंवा असे बरेचसे रोग अचानक जे लंपी असेल, अशा केसेस मध्ये काय होते, अचानक येणारे म्हणजे दूध एकदम रिव्हर्स जाते? नाही, दूध रिव्हर्स कधीच नाही. आणि इम्युनिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला रोग एफएमडी किंवा लंपी यायचा विषयच नाही. ओके. कधीच नाही आमच्या गोट्यात लंपी एफएमडी कधीच नाही. कासवाडीची इम्युनिटी चांगलीच आहे. कासवाडीसाठी काय सांगू शकतो? कासवाडीसाठी 1 नंबर आहे. आणि पहिल्यावर पाड्यामध्ये अवश्य वापरून रिझल्ट घ्या सगळ्यांनी. छान रिझल्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये अदर ठिकाणी सगळ्यांना माहित आहे की व्हिटॅमिन एच तर सगळेच देतात, पण हायर साईडला आपण व्हिटॅमिन एच देतोय. पण सोबत सोबत जर बघितलं साहेब, तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही एवढ्या वर्ष झालं वापरताय, आपण कॉपर आणि झिंकची जी मात्रा आहे ती सगळ्यात हायर साईडला देतो. आपण तुम्हाला बाहेरून जर कॉपर झिंक घालायचं झालं कधी गरजच पडत नाही, मिळत नाही. आणि बऱ्याच वेळेला जखमा असतील किंवा जे बऱ्याच वेळेला आतमध्ये झायगॉट इम्प्लांटेशन आहे त्यामध्ये झिंक आणि कॉपर चांगलं काम करते, खूप डेव्हलपमेंटसाठी चांगलं काम करते. तर असे काही रिझल्ट आहेत तुमच्याकडे म्हणजे गायांना वापरले खूप मध्ये? कधीच मला प्रॉब्लेमच आला नाही. मी कंटिन्यू वापरतो त्यामुळे मला कधी प्रॉब्लेमच आला नाही. कारण तुम्ही जनावर आजारी पडल्यावर काम करण्यापेक्षा जनावर आजारी पडू नये याच्यावरती काम. हो बरोबर, 100% हा फीडबॅक एकदम सुंदर दिलेला आहे. तर हा आपला यांचा सुनील औटी यांचा हा गोठा आहे. थँक्यू सर.